कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वसई तालुक्यात अतिशय गंभीर स्वरूप धारण करत आहे। याला जबाबदार आहे गेल्या 30-35 वर्षात झालेली अनधिकृत बांधकाम। त्याला सत्ताधारी जबाबदार आहे, प्रशासनही तेवढंच जबाबदार आहे। मग ते अनधिकृत बांधकाम ती इमारतीच्या स्वरूपात असो, चाळीच्या स्वरूपात असो, वेगवेगळ्या प्रदेशातून तेथे राहावयास आलेली जनता, नागरिक, त्यांची पार्श्वभूमी काय, त्यांची विचारधारा काय, त्यांचा उद्योगधंदा काय, ते कुठे राहतात, ते कुठून आले, ह्याची कुठची नोंद ना महापालिकेकडे आहे, ना पोलीस प्रशासनाकडे आहे, ना अन्य प्रशासन सरकारकडे आहे। आणि त्याचं स्वरूप, विक्राळ स्वरूप एवढं मोठं झालेलं आहे की त्याच्या नोंदणी घेणं आणि ठेवणं सुद्धा आज अशक्य झालेलं आहे। कायदा सुव्यवस्था राखण्याची मुख्यत्वे जबाबदारी या संविधानानं पोलीस यंत्रणेवर दिलेली आहे, ज्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे की जनतेमध्ये त्यांनी विश्वास निर्माण केला पाहिजे की आपलं जगणं या विभागामध्ये, या तालुक्यामध्ये, या राज्यामध्ये, या देशामध्ये सुरक्षित आहे। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे त्यांचं ब्रीद वाक्य, ज्याने त्यांना स्फूर्ती मिळते, ते कुठेतरी ते विसरत चाललेले आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय। प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर ऑर ॲक्शन, ह्याची आज गरज आहे का? गुन्हा घडल्यावर त्याचा तातडीने शोध लावण्याची कार्यक्षमता दाखवण्यापेक्षा ती खरोखरीच अभिमानाची आहे, परंतु त्यापेक्षा गुन्हा घडू नये असं वातावरण, ज्याला वचक म्हणतात, तो वचक निर्माण करण्याची आज पोलीस यंत्रणेला गरज आहे की काय, ह्याचा विचार करायची वेळ यंत्रणेवर आणि नागरिकांवर सुद्धा आलेली आहे। आज ह्या तालुक्याला कमिशनरेट मिळालेला आहे, प्रचंड पोलीस स्टाफ मिळालेला आहे, अधिकारी मिळालेले आहेत, कर्मचारी मिळालेले आहेत। ह्यातून जी व्यवस्था, म्हणजे रस्त्यामध्ये मुलीवर वार होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, गुंडगिरी चाललेली आहे, गल्लोगल्ली काही ठिकाणी गुंडांच्या टोळी आहेत, तलवार गँग आहे, जे रोज प्रसार माध्यमावर जे पाहावयास ऐकावयास मिळतं, त्यांनी आज खरोखरीच वसईकर जनतेच्या मनामध्ये अत्यंत चिंता निर्माण झालेली आहे की आमचं जगणं इथे सुरक्षित आहे का। आणि म्हणून या वसई विरार मीरा भाईंदरच्या कमिशनरेट चे प्रमुख कमिशनर साहेब यांना आमची विनंती आहे, वसईकरांची विनंती आहे की त्यांनी ह्याच्यात लक्ष घालण्याची आज वेळ आलेली आहे। जनतेशी संवाद साधून, जनतेला बरोबर घेऊन पुन्हा एकदा सुरक्षिततेचं, कायदा सुव्यवस्थेचं राज्य वसई तालुक्यामध्ये आहे हा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे। तो त्यांनी निर्माण करावा। जनतेचं संपूर्ण सहकार्य वसईकर जनतेचं आपणास मिळेल याची आम्ही खात्री देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।